आज उद्धव ठाकरेंचा 65वा वाढदिवस आणि आजचा त्यांचा हा वाढदिवस खूपच स्पेशल ठरलाय। या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्रीवर आलेत। तर मातोश्रीवर येत पुष्पगुच्छ देऊन राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छाही दिल्या। राज ठाकरेंनी खास मातोश्रीवर येऊन दिलेल्या या शुभेच्छांमुळे आपल्याला खूप आनंद होतोय, खूप आनंद झालाय अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली। अनेक वर्षांनंतर राज ठाकरे मातोश्रीची पायरी चढलेत। अनेक जगात देशातील थोर अगदी प्रणव मुखर्जी सुद्धा इथे भेटून गेले। राष्ट्रपती झालेली सगळी मंडळी, आमच्या शेखावत मॅडम सुद्धा येऊन गेल्यात। त्यामुळे मातोश्रीचं जे स्थान आहे ते अढळ आणि वेगळं आहे, इतक्या वरच्या पातळीवर आहे। हे स्थान पुन्हा एकदा पुनर्जीवित झालेलं दिसेल, अतिशय वरच्या स्तरावर जाईल आणि दोघं एकत्र त्याच्याविषयी आनंद आहे। संध्याकाळी अमित आणि आदित्य ठाकरे सुद्धा एकत्र येत आहेत। आगामी नांदी करायची एकत्र। नांदी काय, नांदी तेव्हाच झाली ना। तुम्ही अजून नांदीमध्ये आहात का? आता अंक सुरू झाला। तर आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि राज ठाकरे यांचं मातोश्रीवर स्वागत झालं। राज ठाकरे हे स्वतः उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर आलेत। त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छाही दिल्यात। दुसऱ्या दृश्यामध्ये आपण बघतोय दोघांचाही एक सोबत ते उभे आहेत, त्यांनी एकमेकांना अभिवादन केलं। त्यांनी पुष्पगुच्छ देखील राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांना दिलं आणि वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या। तिसऱ्या दृश्यांमध्ये आपण बघतोय की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना राज ठाकरे यांनी वंदन केलं। अनेक वर्षानंतर ते मातोश्रीवर गेलेले आहेत, त्यामुळे त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं दर्शन घेतलं, त्यांना वंदन केलं आणि त्यांच्या फोटोसमोर हे दोघं उभं राहून त्यांनी फोटो काढलाय। त्यांचा एक जुना फोटो होता हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंसोबत, त्या जुना फोटोची एक आठवण म्हणून त्यांनी हा एक नवीन फोटो काढलाय। आणि त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह दिसून आला, कार्यकर्ते या क्षणाची कित्येक वर्षापासून वाट बघत असतील जेव्हा राज ठाकरे हे मातोश्रीवर येतील।